विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे। या योजनेवरून विरोधकांनी आरोपांची राळ सुद्धा उठवली आहे। या सगळ्या धामधुमीमध्ये लाडका भाऊ होण्यासाठी मोठी स्पर्धा लागल्याचं चित्र सुद्धा निर्माण झालंय। एकंदरीतच महायुती असो की महाविकास आघाडी, मतांसाठी सर्वांचीच मदार ही महिलांच्या मतांवरती असल्याचं दिसून येत आहे। लाडका भाऊ होण्यासाठी राजकीय स्पर्धा, माझ्या हातावर माझ्या बहिणीच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार। त्या कपटी सावत्र भावांपासून माझ्या बहिणीने सावध राहा। निधीची ओवाळणी परत घेईन, राणांचा इशारा। त्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। मला वाटत नाही रवी राणाचे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? योजनेच्या राखीवरून आरोपांचा धागा। काँग्रेस पार्टीचे लोक हायकोर्टमध्ये गेले योजना बंद पाडण्याकरता। सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील। राखी पौर्णिमेला अवघा आठवडा राहिलेला असताना सरकारने राज्यातल्या लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाच्या योजनेची राखी आणली आहे। याच राखीचा धागा पकडत महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूंनी लाडका भाऊ होण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे। सरकारने या योजनेची पाठराखण करतानाच विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींवर फोकस ठेवलाय। माझ्या हातावर माझ्या बहिणीच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतं। मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो। रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो। तुम्ही तर दिले नाही, म्हणाले आम्ही देतोय, तुमची पोटदुखी का उठली? म्हणाले ही भीक देऊ नका, तुम्ही लाच घेऊ नका। म्हणजे माझ्या बहिणींचा अपमान ज्यांनी केलाय त्या कपटी सावत्र भावांपासून माझ्या बहिणीने सावध राहा। एकीकडे सरकारने लाडक्या बहिणीला योजनेची ओवाळणी टाकली आहे, तर दुसरीकडे मात्र आमदार रवी राणा यांनी लाडक्या बहिणीला वेगळाच इशारा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्याल? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली। मला वाटत नाही रवी राणाचे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। तो सरकारच्या निर्णयाचा अपमान आहे, महिला भगिनींचा अपमान आहे। अजिबात 1500 काढून घेतले जाणार नाहीत। उलट पक्षी त्या ठिकाणी ही योजना चिरंतन सरकार चालवण्याची भूमिका घेऊन आहे। महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून त्यावर महाविकास आघाडीचे नेते कधी टीका करतायत तर कधी टोमणे मारतायत। असं असतानाच कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी योजनेची री ओढली आहे, त्यावर महायुतीने टीकेची झोड उठवली आहे। खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत या लाडकी बहिणीच्या माध्यमातून। आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे। काँग्रेस पार्टीचे लोक हायकोर्टमध्ये गेले योजना बंद पाडण्याकरता।
एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना बंद करण्याचं मत आहे. असं असताना शरद पवार यांनी मात्र लाडकी बहीण योजनेवर टीका करताना सरकारकडे खूप पैसे आहेत असं म्हणत उपहासात्मक टोमणा मारलाय. सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील, त्याचं कसं असं सगळं म्हणजे कदाचित सरफस इतकी शिल्लक रक्कम आहे सरकारच्या सोबत आणखीन 4 निर्णय सुद्धा घेतील. एकंदरीतच लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दोन्ही बाजूनी योजनांची ओवाळणी टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण येत्या विधानसभेला लाडकी बहीण कुणाला मतांची राखी बांधते आणि कुणाच्या कपाळी सत्तेचा टिळा लावते हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.